चल सगळे पैसे काढण्यात गोळी घालीन तुला. त्या शिपुर्ड्याला सांगून ठेवा, चावला तर 14 इंजेक्शन घ्यावं लागते. ऐकायला येत नाही. अरे आईला पवन दादा मला पोरींची एक गोष्ट कळत नाही राव. कोणची गोष्ट रे कल्लू? पुरी जावं भेटत्यान का म्हणतात केसाले गळून राहिलेत. हा मग पण मला आजपर्यंत एक पोरगी टकली नाही दिसली. क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आज सकाळ को हमारे क्या सोयाबीन क्या वावरा में सलमान खान येऊन से गया. वो हमरे क्या वावरा में आया और वो हमरे क्या संग बलजबरी कर रहा था. वो हमरे को मान रहा था कि हमरे को तुमरे क्या संग कुश्ती करने के है. सांगो है क्या नहीं. वर ये बैल हमरे को मार आंधळा उरा वर्षी घेणे का खाली को पाने का. अरे त्याच्या को सांगो. अरे मी 1947 में आणि 1948 में जेव्हा भारता आणि पाकिस्तान क्या भांडण्या व्हाया था क्या युद्ध व्हाया था त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त युद्ध म्या करा था. अर्ध्याच्या वर सैन्य पाकिस्तान के ने एकट्याने मारा था. कोण सांगेंगे सलमान खान को इतिहास. उगाच डोक्या की नस गरम कर रहा था हमरे की. बरं मी त्याच्या उचले नाही ना आपट्या नाही थुकोच लगेच एम्बुलेंस बोलने के काम पड़ते थे. अरे ये नहीं क्या हमऱ्याकडे ये नहीं क्या म्हणने क्या चलो चहा पानी से घेते है नहीं कुस्ती करने क्या है. अरे कुस्ती करने को काय मी साध्या माणूस आहे का काय है. अरे अख्ख्या भारता में सगळ्यात अगोदर माणूस मी आहे आणि हमरे के संग कुस्ती कर रहा था. बरं धर्या नाही मी त्याच्या खालून वरून खालूशी. त्या दिवशी भी वो अमिताभ बच्चन आया काय नहीं तुमरे को करोड़पति बनने के है. तुमरे को करोड़पति बनने के है. तुम हमरे की खुर्ची सांभाळो. मी भी त्याच्या को मान्या मी तुमरे का खुर्ची सांभाळते है तुम हमरे का वावर सांभाळो. बात तो सही है. तोंडा कुछ पा रहे थे हमरे म्हणजे त्यांचे के काम करने को हम काय रिकामे है का. आता को हमरे को गवत उपटने क्या बांधा पे टाकने क्या आळी पड्या है साऱ्या सोयाबीन पे त्याच्या पे औषध फवारने क्या. सलमान खान भी येड्या सारख्याच कर रहा है न अमिताभ बच्चन भी जायल सारख्याच कर रहा है. मला तो पटऱ्याच नाही कोणी. तुझ्या आईला तुझ्या जीव घेशील एका दिवशी. ए मम्मी पप्पा बोलले तुला किती वेळ सांगितलंय मला आई म्हणायचं नाही. तू तो अधिकार गमावलाय कळलं ना. ए ईश्वरी तुझा नवरा बोलला जेवायला वाढ. इकडे काय म्हणला. तुम्ही आलात म्हणून हॅलो. अरे कुठेतरी थांबा. बाय बायको आजी कधी पळून चालली. अरे रातची खायची सोय नाही कोणासोबत चालली पक्या बरं. थांबो बाय बायकोला नका पळून देऊ. तुझं लग्न नाही झालेलं. कोणी रॉंग नंबर ठेव फोन. बायको नसताना बायको पळायला लावितो. धर तो फोन. अरे सगळे काही ते येडेच राहतात काय रे. एक डोके दुखीची गोळी द्या. लग्न झालंय काय तुमचं. डिप्रेशन. अण्णा तुमच्या जवानीमध्ये गर्लफ्रेंड होत्या. जवानीमध्ये सांगा लागलायस आता बी 3 आहेत. बघ चौथीचा बी फोन आला. ये भगवान क्या जुलुम है. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. मी काय म्हणून राहिलो स्वतःच्या मनाचं ऐकत जाय. 4 लोकांचं नाही ऐकायचं. जो तुला जास्तीचा ज्ञान पाहिजे त्याच्या ढुंगणार लात मारायची सांगी धरून.
का हो तुम्ही लग्न का केलं? मला माज आलता ना म्हणून. मग तू का केलं लग्न? तुमचं माज उतरवण्यासाठी. संध्या राहिलेले तेवढे भांडे घासून घे रे, मी आज लय दमलोय. हे मुंबईत असले काय काम सांगू नको, दुसरं काय असेल तर सांग. एक काम कर, माझ्यासाठी एक सून आण. एवढं सोपं असतं तर 4-5 आणलं नसतं काय? मीच तुमच्या जीवावर बसलोय. ओ भैया भांडे घासायचं साबण आहे? हा हाय की. एवढं बघू ना घासून द्या की. नवरा आणि बायको मध्ये कोण सुंदर असते? खाओ मा कसम. मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का? आयला पाहुणे, शेजाऱ्याला शेजारी पाजारी कोण म्हणतात? नुसतं शेजारी कोण नाही म्हणत? जो आपल्या घरापाशी राहतो त्याला शेजारी म्हणते. हा, या शेजाऱ्यांना 90 पाजली त्याला पाजारी म्हणते. आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं आयुष्य सुखाचं जाव, समृद्धीचं जाव. घाल बरं तुझ्या आईची शपथ, तुम्हाला आयुष्यभर सुखान राहू देशील म्हणून. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो, हे बायकोच्या मुठीतले नवरे आहे ना, नवरे यांचा मला खरंच राग येतो. अरे एवढं कोण बायकोचं ऐकत का? तुम्हाला कालचा किस्सा सांगतो. काल माझी बायको मला म्हणली, अय भांडे घास. मी काय भांडे घासणार आहे का? हा, मी आधी धुणार मगच भांडे घासील. घाबरतात काय? अरे आपलं काय आहे का नाही? फ्रूट सलाड का? नाही नाही हा ग, हेल्दी असतं आपल्यासाठी. ऊन बघ काय पडलंय आणि एवढं गरमीत तर काय आहे. तर ओढणी घे डोक्यावरती. कुठे जायचंय तुला? स्टँडला. ते इकडं आहे, ते इकडं. चुकून नाही चुकून मी या जागी उभे राहिलो, तुम्ही बरोबर होतात. इकडे सरळ. हा, जरा मागे घेता काय? ए किती झाले रे? अरे मारते, तुला माहितीये का मी काल गोरं व्हायचं साबण बनवलं होतं. मग काय झालं रे? अरे ते साबण मी एकदाच लावलं तोंडाला, उद्या उठलो पाहिलं तर मग साबणच काळं झालं. एक वडापाव द्या. अहो दादा, ह्यांना पण एक द्या. अहो ताई, असले भिकारी रोज येते तिथे, तुम्ही कोणाकोणाला वडापाव देणार? अहो दादा, माझा नवरा आहे तो. मित्रांनो, तुम्हाला कवा बी टाइम भेटला तर मंदिरात जा आणि देवाचे आभार माना, कारण देवानं तुम्हाला सगळ्यात चांगली बायको दिली. अच्छा. तुम्हाला दिली. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, नेऊन ठेवतो. गया. माझ्याकडे पैसा असल्यावर कुठं पण जाऊ शकतो का? नाही हे चुकीचं आहे. सलमान खानकडे इतका मोठा पैसा आहे पण तो कधीच सासरवाडीला जाऊ शकत नाही. सोडा मला, तुम्हाला जास्त माज आला का होय रे? आता मी मित्राला फोन लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. थांबा. हॅलो ऋषा. हा बोल ना. ग्राउंडवर माझे भांडण झालेत, लवकर ये बर का. हा का? मला नाही येतो का? हॅलो ऋषा. हा बोल ना. अरे माझा ऍक्सिडेंट झालाय, रावलंय बेकार. माझा पायच निघलाय. अरे दवाखान्यात जायचं होतं. हा का? मला नाही येतो का? लगेच दवाखान्यात जाऊ. हॅलो ऋषा. अरे मी लय पिलोय, मला काय गाडी चालवतोय नाही. मला घरी सोडतो का तू? हा सोडतो ना. मला नाही येतो का? कंट्रोल उदय. हो दादा, इथं वर जायला लिफ्ट कुठे हो? लिफ्ट का? चला दाखवतो. हे बघा, इथून आहे ना 4-5 पाऊल चला आणि बटन दाबा, ऑटोमॅटिक वर जाता.
आयला का भारी माणूस होता राव. आजकालच्या जमान्यात कोण कोणाची मदत करीत नाही. किती भारी माणूस होता. ए थांबे, गाडी साईडला घे, गाडी साईडला घे, चावी काढ, चल चल. काय झालं साहेब? काय रे, कुठे चालला? अहो काय नाही, क्रिकेट खेळायला चाललोय, माझी मॅच आहे ना. हा मग हेल्मेट कुठे आहे तुझं? अहो साहेब मी बॉलर आहे. हे सर विचार करत असन की माझ्या जिम मध्ये सगळ्यात जास्त वजन हाच उचलतो. अच्छा, हाच माझ्या जिमचं नाव मोठं करण. हा मूर्ख आहे ना, एका दिवशी मरून नाही जावा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सोन्या, अरे मी कस काय आलो? अरे काल रात्री तू जर जास्तच घेतली. काय मग काय आलं? अरे जास्त घेऊन तुला वाटत होतं मी हवेत उडू शकतो. तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकली तू खाली. काय? हा, आणि हे सगळं तू बघत होता काय? आम्ही तिथंच होतो खाली. अरे असा कसा मित्र राहू तू? अरे हे सगळं बघून सुद्धा मला थांबवलं नाही तू. आता माझं तोंड उघडायला नको लावू बर का तू. काल रात्री तर मला पण वाटत होतं की तू हवेत उडू शकतो म्हणून. ते फक्त माझ्या पाजामाचा नाडा जरा ढिल्ला होता, त्यामुळे मी आलो नाही तुझ्यासोबत वर, नाहीतर नागडा पडलो असतो मी. चला लवकर, मी याला मारता नाही दलेद्री. अरे तुझा निकाल झाला, या लवकर. चला चला. अरे आणला बसला काय? अरे आणला बसला काय? तुझा फुटला का नाही ना? आपल्या इथे दुसरा होता अंदाजा. कुठं आहे? काय बस कुठं आहे? हो कुठं गेला? निकाल झाला दिसत नाही. कुठं जाय आता? अरे गाडीवर बसला आता, इथून कुठं बसलास? अरे गाडीवर बसलाय मी. तुझा झाला बिचारा. अजून मारा. चांगला फोटो काढ रे. अरे वा, नवीन गाडी घेतली काय? हो. कोंगरा लावला लसून. काल मला पाहुणे आलते बघायला. मग काय आलं? मला 19चा पाडा विचारला. तुला तर 10 पर्यंतच पाड येते. मग काय केलं तो? मी म्हणलो तुमची पोरगी पसंत नाहीये, उगाच माई बदनाम झाली असती. वो अलग ही लेवल का बंदा. हेल्मेट कुठे? अहो साहेब इथंच जायची चौकात, म्हणून नाही घातलं. लायसन? गाडी याची. गाडीचे कागदपत्र कुठे? घरी साहेब. तुमच्या आला तुम्ही नाटकी करता का? गाडी चौकीला जमा करा. नको ना साहेब, साहेब जाऊ दे ना साहेब. मग फाईन पाडा 5,000 रुपये. एवढे पैसे नाही साहेब. पैसे नाही? मग पेंट काढा. अहो साहेब, पॅन्ट काढायचा काय संबंध? सरकारचा नवीन GR आलाय. फाईन भरायचा नसेल तर पॅन्ट काढून उठाभाषा काढायला लागेल. ओ पॅन्ट नाही काढणार आम्ही. काय बोलला? 100 उठाभाषा काढल्याशिवाय इथून हलायचं नाही. यार काय झाले, पॅन्ट कायला काढली? अरे गाडीचं लायसन नव्हतं म्हणून त्या साहेबांनी उठाभाषा काढायला लावल्यात. कोणतं ते का? अरे याडे ते पोलिसांचे कपडे घालून गावात हिंडत असते. मित्रांनो, आयुष्यात एवढं फिरा पार बापाचा मार खा, आईचा मार खा, बायकोचा पण मार खा. अरे कहना क्या चाहते हो? पण आयुष्यात फिरा, जग बघा माझ्यासारखं. म्हशी पाळाल्या का काय? यो आयला म्हशी कुठं गेल्या बाकीच्या? दादा मारील ना बघा. ती व्हिडिओ बंद कर ना, त्या म्हशी पाळतात. बाबू. हॅलो, हा मम्मी भाकर कर, भाजी पार्सल आणतो. ओ शेट एक रेड बुल द्या. अरे भावेश, कसा आहेस तू? बरं आहे. ओ शेट 2 द्या. बाकी काम धंदे कसे चालू आहेत? चांगलं चाललंय. भाजी झाली का आमची? लोकांनी गटारी कशी सेलिब्रेट केली पाहिजे? एकामेकाला दारू पाजून,
जर एकामेकाला दारू नाही पाजली तर ती गटारीची नाही आहे, आणि जर गटारी करायचीच असली तर 2-3 गटार पडलाच पाहिजे आपल्याला. मी रात्री 12 वाजेपर्यंत पिणार, कुणाच्या बापाला पिणार नाही, पण मी पिणार. लोकांनी गटारी कशी सेलिब्रेट केली पाहिजे? लोकांना माहिती, त्यांचं मला थोडी माहिती आहे. त्यांचं मी घेऊन काय करू? उद्यापासून श्रावण लागणार आहे, तर तुम्ही दारू प्यायचं बंद करणार की नाही? श्रावणाचा माझा काय संबंध येतोय? बाबांनो, तुम्ही सर्वांनी मस्तपैकी पिया, मस्तपैकी खा, कुणाशी भांडणं करू नका. फक्त गटार दोघं घेऊन जा, म्हणजे सकाळी मी काढाय तरी येईल. सोन्याचा फोन आहे. हॅलो, अरे कुठे आहे ऋषे? अरे जवळच्या नातेवाईकाची मौतीला आलो होतो. आईला पवन दादा, लोकांना मा वाईट का दिसत नाही, आणि पोरींच्या फोटो लाईक केलेलं लगेच दिसत.